नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूबला आपलं करिअर करायची तुमची मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तुमचा स्वतःचा तयार करणं किंवा तुमचं शॉर्ट व्हिडिओज बनवणं, तर हे कधी आणि केव्हा करावं? विशेषतः जर आपण खेड्यातून असाल तर अगदी आनंदाची बाब आहे, कारण खेड्यामध्ये सकाळी सकाळी वातावरणात अगदी शांत, मन प्रसन्न करणारं असतं. आणि अशा वेळी जर तुम्ही सकाळी व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये शूटिंग केला तर त्याच्यामध्ये तुमच्या आवाजाची क्लिअरिटी अगदी स्पष्ट येईल. आणि आवाज जर तुमचा स्पष्ट असेल तो इतरांपर्यंत तुमचं म्हणणं अगदी योग्य पद्धतीने तुम्ही मांडू शकता आणि ते समोरच्यालाही अगदी व्यवस्थित ऐकायला येईल. शहरी भागामध्ये असं आहे की धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला हमेशा गोंगाट असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा वेळ भेटत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही कधीही किंवा मीही उदाहरणार्थ मी शहरामध्ये असाल तर मी कुठेही मला जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत अपलोड करून पोचण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये इतर गाडी, घोडा किंवा वाहनांचा आवाज येतो आणि मी जे तुम्हाला काही बोलणार आहे किंवा तुमच्याशी मला जे 2 शब्द काही ज्ञान द्यायचं आहे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचत नाही किंवा माझ्या व्हिडिओची क्लिअरिटी तुम्हाला योग्य आवडत नाही. त्याच्यामुळे काय होतं, किंवा मी असो अगर कोणी असो, तो तुमचा व्हिडिओ जरी यूट्यूबने 100, 50 किंवा 1000 लोकांपर्यंत पोचवला तर तो तुम्हाला तुमच्या आवाजाची क्वालिटी क्लिअर नसल्यामुळे लोक तो व्हिडिओ न बघताच काही सोडून जातात. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे काही व्ह्यूज भेटणार असतात किंवा लाईक भेटणार असतात ते कमी होतं. त्याच्यामुळे तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर सकाळी सकाळी अगदी कुठेही शेतामध्ये फ्रेश वाटेल असं इथे तुम्ही तुमच्या व्हिडिओची शूटिंग काढून तुमच्या आवडत्या विषयी अगदी योग्य माहिती तुम्ही आपल्या चॅनलद्वारे देऊ शकता. आणि मित्रांनो, ह्या यूट्यूब क्षेत्रात किंवा या मीडियामध्ये आज प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत जर टिकायचं म्हटलं तर तुमचं विचार किंवा लोकांना आपल्यापासून काय अपेक्षा आहेत किंवा आज लोकांची यूट्यूबला लोकांना काय आपण देऊ शकतो तर ते आपण पहिलेच आपल्या मनामध्ये आपल्याला समजलं पाहिजे आणि ते आपण मांडण्याचा प्रयत्न करायचा. आणि ते जर तुमचा विषय योग्य वाटला तर नक्कीच तुम्हाला लोक फॉलो करतील, लाईक करतील. सुरुवातीला आपल्याला थोडासा दमधीर धरावा लागतो, कारण तुम्ही जर 1-2 व्हिडिओमध्येच किंवा 10 व्हिडिओमध्येच असं आपल्याला वाटेल की मला लाईक भेटत नाहीत, व्ह्यूज भेटत नाहीत, तर ते सर्वांच्याच बाबतीत होतं. कितीही मोठा यूट्यूबर असू द्या, त्यालाही सुरुवातीला यश अपयश हे दोन्हींचाही सामना करावा लागतो. आणि या आपल्या व्हिडिओ शूटिंगमध्ये आपल्याला काही जे पहिल्या दुसऱ्या किंवा जसजसे आपण व्हिडिओ शूटिंग करू तसतसे आपल्याला अनुभव येतात आणि आपल्याला कुठं आपण चुकतो ते आपल्याला माहिती होतं आणि त्याच्यानंतर त्या चुकातून आपण नक्कीच सुधारून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 100% देण्याचा आपण प्रयत्न करतो. तरी मित्रांनो, तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल किंवा तुम्हाला नवीन यूट्यूबमध्ये जर तुमचं करिअर करायचं असेल तर मित्रांनो, मी वारंवार सांगत आलो आहे, कारण आपण आपल्या सुरुवातीला आपल्याच माणसाकडून अपेक्षा करायची नाही. कारण जे काय आहे मित्रांनो, जर तुमच्यात जर 100% चांगले गुण असतील आज ना उद्या, जर बाहेरचे स्वीकारतात तर आपलेही एक दिवस आपल्याला नक्कीच स्वीकारतील. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम करत राहा. स्वामी माऊली तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये नक्कीच यश देतील. फक्त संयम ठेवा मित्रांनो. आणि आपल्याला आजचा व्हिडिओ म्हणजे मेन मुद्दा हाच आहे की व्हिडिओ जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तो सकाळी वातावरणात अगदी मन प्रसन्न करून करणारा असतो आणि शांत आवाजामुळे आपल्याला आपलं म्हणणंही योग्य मांडता येतं. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल मित्रांनो, तर एक लाईक आणि सबस्क्रायबर करा, कारण
तुम्ही लाईक सबस्क्राईबर केले आणि काही चॅनलला कमेंटही करा. त्याच्यामुळे मला पुढे व्हिडिओ बनवण्यास आणखीन उत्साह निर्माण होतो किंवा मलाच नाही कोणत्या यूट्यूबरला तुम्हाला वेगवेगळी माहिती देण्याविषयी आनंद वाटतो. आणि आपले लाईक सबस्क्रायबर जर येत असेल तर नक्कीच आपल्याला पब्लिक स्वीकारतेही, त्यालाही त्याची पोच भेटते. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.